तर या गोल्डच्या लेवल येतात, हे आहे USA गोल्ड, याला आपण अमेरिकन गोल्ड म्हणतो. हे जे गोल्ड आहे हे मूळ आहे, मूळ ज्याला आपण स्पॉट म्हणतो. आणि त्याचबरोबर हे जे आपलं गोल्ड आहे, इथं वरती आपलं गोल्ड दिसते 71,903 रुपये भाव या गोल्डचा चालू आहे. आपल्या आपल्या गोल्डचा भाव चालू आहे, जे की इंडियन गोल्ड आहे. आणि ही प्राइस कशावरती बनती? या फॉरेक्स गोल्ड वरती प्राइस बनती. जर फॉरेक्स गोल्ड पडलं तर हे सुद्धा पडतं, आणि हे फॉरेक्स गोल्ड वाढलं हे सुद्धा त्या प्रमाणामध्ये वाढतं. डॉलरच्या कॅल्क्युलेशन नुसार इकडं व्हॅलेटिलिटी आपल्याला आपल्या गोल्ड मध्ये बघायला भेटते. जे वेलजेनिक्स परिवारातले येतं त्यांच्यासाठी आणि जे आपले बाकीचे स्टुडंट येतं त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचे टॉपिक आहे. कशा पद्धतीनं आपण मार्केटमधून एक कॅल्क्युलेशन जर केले तर 5 वर्षामध्ये किती रुपयाचं आपण अर्निंग करू शकतो ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपले हे कॅल्क्युलेशन संपल त्यावेळेस आपण जे आपलं टेक्निकलचं रेकॉर्डेड सेशन आहे ते आपण या ठिकाणी बघू. इथं आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या रेघा ओढलेल्या आहेत. या ठिकाणी काय येतात? सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या रेघा ओढलेल्या. आता आपण इथं गोल्ड सेल केलं होतं, इथं 31 ला प्रॉफिट बुक केलं, इथं बाय केलं होतं, इथं सेल केलं. पुन्हा या ठिकाणी ज्या वेळेस गोल्ड या ठिकाणी 21 ला ट्रेड करीत होतं त्यावेळेस पुन्हा आणखीन आपण गोल्ड या ठिकाणी बाय केले. का? कारण हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्या वन डेच्या कॅन्डल वरती जर गेलो तर आपण आणि सपोर्ट रेजिस्टन्स जर बघितले कशा पद्धतीने दिसतात, म्हणजे आपल्याकडे जर क्लास जॉईन केला तर तुमचा डबल मध्ये फायदा आहे. एक तर गोल्डच्या लेवल तुम्हाला बघायला भेटतात, त्याचबरोबर फॉरेक्स मार्केटचे कॅल्क्युलेशन बघायला भेटते. असं दोन दोन ठिकाणी शिकून सवरून आपण प्रॉफिट या ठिकाणी बनवू शकतो. तर गोल्ड वरती का जावा? हा स्ट्रॉंग सपोर्ट होता, वन डेच्या कॅन्डल वरती हा तुटला, टार्गेट दिलं या ठिकाणी. जर टार्गेट देऊन जर गोल्ड वरती जाते तर ही जी वन डेची कॅन्डल आहे ती तुम्हाला जशाला तशी वरती अशी आकसलेली या ठिकाणी दिसेल. तर आपण एसएल लावलेला आहे या ठिकाणी 15चा एसएल लावलेला आहे. गोल्डचा लो आहे आजचा 2315चा. तर आपण 2315चा या ठिकाणी ट्रेड करून एसएल लावलेला आहे. आपला ट्रेड सध्या चालू आहे. मग अशी मी ग्रुपमध्ये टाकलं होतं, जवळजवळ काहीतरी 85-86 डॉलरचं आजचं आपलं काहीतरी नाही $94 प्रॉफिट आहे आणि $8 त्याच्यामध्ये लॉस आहे. तर त्याचं सुद्धा स्क्रीनशॉट आपल्या MMS बॅचला या ठिकाणी टाकलंय आपण. हे टोटली प्रॉफिट आणि लॉस आहे आपला. हे एवढे डॉलर आपण आज काढले तर याचं कॅल्क्युलेशन जर एकंदर तुम्ही जर केलं तर $94 होते आणि हा $7-8 आपला लॉस आहे या ठिकाणी. तरीही 85 का 86 डॉलरचं काहीतरी आपल्याला प्रॉफिट आहे. त्याचे डिटेल्स मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकले, टीम आनंदला. तुम्ही इथं या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण जे करतो त्याच पद्धतीनं पैसे बनवू शकता. त्याचे जे कॅल्क्युलेशन येतं ते सुद्धा आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर तुम्हाला जो आपला ट्रेड चालू आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. एकंदर आपण जर इथं विचार जर केला तर जे अकाउंट आहे आपलं सकाळी 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 जवळजवळ म्हणजे 80-200 काहीतरी डॉलरचं असेल सकाळी. आता $305 आहेत आपल्यापाशी, बॅलन्स दिसते इथे आपल्याला या ठिकाणी. किती डॉलर आहे? $305 आहे. आणि आपण ट्रेड किती मध्ये केलाय तो सुद्धा या ठिकाणी दिसतो. हे 0.01च्या टिक साईज मध्ये आपण बाय कितीला केलंय? 21.45ला 15चा एसएल लावलाय. सध्या गोल्ड ट्रेड करतोय 2326.616263 चालू आहे याचं. आपल्याला इथं प्राइस सुद्धा मुवमेंट झालेली या ठिकाणी दिसते. एकंदर
या ठिकाणी एक जर विचार जर करायला गेलं तर हे आपलं 305.40 डॉलरचं बॅलन्स आहे. इथे या ठिकाणी टोटल इक्विटी दिसते आपली काय, हे 305 आणि हे प्लस मायनस व्हायलेली इथे या ठिकाणी दिसतं आपल्याला. तर इथे इक्विटी आपली किती तयार झाली, $310.46. जसं इथं बदलतंय तसं या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बदललेलं दिसत. याला ट्रेड करण्यासाठी इथं मार्जिन आहे बघा, मार्जिन इथं $305 मधली किती मार्जिन कटली माझी, फक्त $5.80 मार्जिन. किती डॉलरची मार्जिन, फक्त $5. म्हणजे याला जर 85 ने जर गुणलं, जवळजवळ 8 1 8 8 2 16 8 23 8 32 8 40, म्हणजे 500-600 गुंतलेत असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी आपण जो तुम्हाला एसएल दाखवला 15चा एसएल हिट झाला, ठीक आहे, काय अडचण नाही. $4-5 त्या ठिकाणी आपण लॉस बुक करू. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी टार्गेट जर भेटलं तर किती डॉलर पर्यंत भेटू शकतं त्याचे सुद्धा कॅल्क्युलेशन आपण पुढे बघणार आहे. तर जी आपली मार्जिन कटली किती लागली काय त्याचं सुद्धा आपण कॅल्क्युलेशन या ठिकाणी करणार आहे. आणि हे तुम्हाला दाखविण्यासाठी आपण या ठिकाणी हा ट्रेड केलेला आहे की असा ट्रेड आपल्याला फॉरेक्स गोल्ड मध्ये करता येतो. याच्या 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती जर आपण जर गेलो तर हा काय सपोर्ट आहे, आणि हे जसं हे अशा शेपटाच्या कॅन्डल बनल्या का, ही जी शेपटाची कॅन्डल बनली तशी ही सुद्धा शेपटाची कॅन्डल बनायला पाहिजे. अशा पद्धतीने गोल्ड वरती वरती जायला पाहिजे. आता तर आपण 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती येऊ. हा काय बनला, स्ट्रॉंग सपोर्ट बनला. हा रेजिस्टन्स बनला कधी, ज्यावेळेस गोल्ड 2321च्या खाली ट्रेड करीत होतं त्यावेळेस हा रेजिस्टन्स बनला. आणि ज्यावेळेस अशी प्राइस मुवमेंट करते आणि त्याचबरोबर व्हॅल्यूम सुद्धा असायला पाहिजे, म्हणजे काय, डिमांड आहे, जे की आपण आता सध्या कालच आपलं टॉपिक झालं डिमांड आणि सप्लायचं. याच्यामध्ये जो आपला एसएल आहे तो आपण एसएल या ठिकाणी 15चा लावलेला. इथं बघा तुम्हाला इकडे साईडला इथं 15 प्राइस दिसते बघा, 2315 काय दिसते, 2315 या ठिकाणी प्राइस दिसते आपल्याला. तर गोल्ड काय करते माहिती का, इथं कन्सोलिडेट होते का, कारण बायर याला वरती ढकलण्याचा प्रयत्न करायला येतं आणि सेलर येतं ते खाली ढकलण्याचा प्रयत्न करायला येतं. अशा पद्धतीने दोघं तर जिंकणार नाही. इथं आपल्याला अंदाज असतात, हे अंदाज जर खरे झाले तर अशा पद्धतीनं डेलीचं जे 20-30 म्हणतो आपण, तर 20 सुद्धा नाही, 11 सुद्धा नाही, फक्त आपल्याला दिवसाकाठी $10 काढायचे तर. आणि त्या $10चं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे आपला, हा व्हिडिओ आपण युट्यूबला सुद्धा टाकणार आहे. जे आजचं प्रेझेंटेशन आहे आपलं, याचा व्हिडिओ आपण युट्यूबला सुद्धा या ठिकाणी टाकणार आहे. तर गोल्ड मध्ये कशा पद्धतीनं ट्रेड करायचा आणि त्याचे बेनिफिट काय येतं हे आपण आज कॅल्क्युलेशन समजून घेणार आहे. तुम्हाला पुन्हा आणखीन एकदा दाखवतो गोल्ड मधला ट्रेड काय, आणि कशासाठी दाखवायलो माहिती का, कारण याला तुम्हाला याच्यातल्या 3 गोष्टी तुमच्यापाशी टिपून ठेवायच्या ज्या मी तुम्हाला विचारणार. याच्यातल्या 3 गोष्टी तुम्हाला टिपून ठेवायच्या, त्या म्हणजे कोणत्या, मार्जिन, मार्जिन आणि मार्जिन कॅल्क्युलेशन. जबरदस्त विषय आजचा, ते आपण या ठिकाणी समजून सांगणार. अशा पद्धतीने आपण डॉलर मध्ये ट्रेड करू शकतो आणि त्याची कॅल्क्युलेशन सुद्धा आज आपण बघणार आहे. मी ही मोबाईलची जी स्क्रीन आहे या ठिकाणी ऑफ करतोय. कॅल्क्युलेशन तुम्ही लक्षात ठेवायचे, तर मार्जिन किती लागलं हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे. टार्गेटला आपल्या गेल्यावर आपण याच्यातून निघून जाऊ. काय 10 20 30 $40 प्रॉफिट होईल ते होईल. $5 आपला एकंदर या ठिकाणी एसएल जर हिट झाला
तर आपला $5 या ठिकाणी लॉस. तर बघू आपण काय केल्यानंतर काय होतं ते. तर आपण गोल्डच्या चार्ट वरती या ठिकाणी येऊ. याच्यासाठी हे जर चाललंय बघा वरी गोल्ड जवळजवळ $7-8 प्रॉफिट आहे या ठिकाणी. मार्जिन आणि प्रॉफिट त्याचबरोबर एसएल त्याचबरोबर टार्गेट आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं आपण जर 4-5 वर्ष जर वागलो तर त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीची कमाई करू शकतो हे आपण या ठिकाणी बघणार आहे. आले $10. $10 प्रॉफिट झालं आपल्याला. आपण जवळजवळ 2337 गोल्ड वाढायला पाहिजे आता, कारण सपोर्टला चांगल्या, जसं आपण मगाशी दाखवेल तुम्हाला शेपटाची कॅन्डल, तशी शेपटाची कॅन्डल गोल्ड मध्ये वन डे ची तयार व्हायला पाहिजे. आणि कॅल्क्युलेशन तुम्ही करायचे तर आपण आपल्या मोबाईलचं किंवा मोबाईलचं तर काय तुम्हाला ओपन करायला जमणार नाही, पण दुसरा एखादा मोबाईल जर असला सोबत तर तो जवळ ठेवा. जे कॅल्क्युलेशन आपण विचारतोय ते कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी बघणार आहे. याच्यासाठी आपल्याला थोडस कोरं पेज घ्यायचं. तिथं माझा आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय का? हो. चला बघू आपण कॅल्क्युलेशन गोल्डचे. अगोदर बघू आपण मार्जिन. मार्जिनचं कॅल्क्युलेशन करू आपण. 0.01 0.01च्या एक साइज मध्ये जर आपल्याला ट्रेड करायचं आहे तर आपल्याला मार्जिन किती लागली होती मार्जिन आपल्याला? कोण सांगणार आहे? मार्जिन आपल्याला किती लागली होती मी आताच तुम्हाला सांगितलं होतं. 5.85. $5.85 आपल्याला काय लागली होती? मार्जिन लागली होती 5.85. तर आपण काय करू या ठिकाणी 6 धरू. $6. $6ची मार्जिन म्हणजे आपले पैसे किती झाले? $6 म्हणजे आपले किती? त्याला 85 न गुणा. 510. 6 गुणिले 85 $510 रुपये. रुपये ना? रुपये. या ठिकाणी आपल्याला जी मार्जिन आहे ते आपल्या भाषेमध्ये 510 म्हणजे 510 रुपयाच्या मार्जिन वरती आपण कशा पद्धतीनं पैसे अर्न करू शकतो कॅल्क्युलेशन आपण बघणार आहे. आणि आता जो आपण लाईव्ह ट्रेड होता ते चालू आहे आणि एवढूशा पैशामध्ये आपण किती रुपये कमवू शकतो वर्षाकाठी, त्याचबरोबर 5 वर्षाच्या कॅल्क्युलेशनची काय भानगड आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. 1 इयर वर्ष पहिले. पहिल्या वर्षामध्ये आपल्याला काय करायचंय शिकून, ते सुद्धा फुकट नाही. आपल्याला कळालं पाहिजे, एंट्री कळाली पाहिजे, एक्झिट कळालं पाहिजे. आपले $10 भेटले, आपण गपचिप बसायचं. बाकीच्याहून आपल्याला काही देणं घेणं नाही, फक्त $10 काढायचे. $10चं प्रॉफिट झालं, संपलं. आपला रोज निघाला मार्केटचं आणि आपलं देणं घेणं नाही. मार्केट तिकडं, आपण आपल्या कामाला. आणि हे 10-15 मिनिटाचा खेळ आहे. किती मिनिटाचा? 10 ते 15 मिनिटाचा खेळ आहे दिवसाकाठी. त्याच्यामध्ये डेलीचं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर 10 गुणिले 20 बरोबर किती?
200. किती झाले 10 गुणिले 20 200. बरोबर 200. $200 प्रॉफिट आपलं महिन्याकाठी होतं. $200 प्रॉफिट. फक्त $10 काढायचे होते आणि ते बी आता मी करून दाखवलंय तुम्हाला की कसे डॉलर निघत होतं. 5 न काढा, 10 न काढा, 15 न काढा. इथं तुमचं ब्रोकरेज ₹1ही कटत नाही. जो ब्रोकरचा स्प्रेड असतो तो तुम्ही एंट्री करते वेळेसच तो त्याचा जो काही स्प्रेड असेल 27, 28, 47, 42, 48 असा स्प्रेड त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण एंट्री करतो त्याच वेळेस आपला स्प्रेड काटला जातो. त्याचं कमिशन तो पहिल्यांदा काढून घेतो. तुम्हाला प्रॉफिट हो नाही तर लॉस हो त्याचा काहीही संबंध नाही. आणि त्याचबरोबर जे आज आपण $94 काढले होते त्यातला $8चा लॉस आहे. $86 जे आपलं प्रॉफिट आहे त्या प्रॉफिट मधले $30ची विड्रॉल आपण लगेचच टाकली. ते आता थोड्या वेळाला अकाउंटला येऊन पडते. अकाउंटला येऊन पडल्याच्या नंतर त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट आपलं जे टीम अनंत नावाचा जो ग्रुप आहे माजलगावचा त्या माजलगावच्या ग्रुपला तुम्हाला दिसेल. पैसे खरंच अकाउंटला येतात. जर याचं सगळ्याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर 200 गुणिले 85 न आपली विड्रॉल करतो ब्रोकर. 200 गुणिले 85 काय हा डॉलरचा रेट आहे. एकंदर आपलं जे महिन्याचं जे प्रॉफिट आहे या ठिकाणी ते महिन्याचं प्रॉफिट किती झालं याचं सुद्धा आपण कॅल्क्युलेशन या ठिकाणी करू. आपलं जे महिन्याचं प्रॉफिट आहे 200 गुणिले 85 ₹17,000 काय होतं आपलं महिन्याचं या ठिकाणी प्रॉफिट होतं ₹17,000. जर यालाच आपण काय केलं 1 वर्षानं डिवाइड केलं याला गुणिले 1 इयर. एका वर्षामध्ये 12 महिने असतात. किती महिने असतात 12 महिने. आणि पेशन्स ठेवून आपल्याला फक्त $10 काढायचे तर त्याच्या व्यतिरिक्त $1 सुद्धा आगावचा काढायचा नाही. अजिबात काढायचा नाही. एकंदर 12 महिन्याचं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर किती होतं 2,40,000. 2,04,000. 2,04,000. 2,04,000. 2,04,000 आपलं हे काय पहिल्या वर्षाचं प्रॉफिट आहे. पहिल्या वर्षाचं प्रॉफिट तुम्हाला फक्त फॉलो करायचं एवढेच पैसे काढायचे तर याच्या व्यतिरिक्त पैसे काढायचे नाही. अजिबात काढायचे नाही. ते द्यायला लागलं तरी बी घ्यायचे नाही. $10चं टार्गेट लावून ठेवायचं आणि 5 आणि 5 0.01 टिक साईज मध्ये आपण ज्यावेळेस ट्रेड करतो त्यावेळेस $10ची मुवमेंट झाली की $10 आपल्याला येऊन जातात. जसं की आता आपण बघितलं आपण 21 काहीतरी बाय केलं आणि 26, 27 म्हणजे 21, 22, 23, 24, 25, 26, 27 ₹5 वाढला तिथं $7-8 तुम्हाला प्रॉफिट दिसत होतं. म्हणजे हे असे कॅल्क्युलेशन आहे. तर 0.01 गुणिले 10 करायचं तेवढं आपलं प्रॉफिट. त्याच्यातून 27, 28 काय जो स्प्रेड कटलाय तो अगोदरच कटतो. तो आपल्याला दिसत सुद्धा नाही. आपल्याला फक्त प्रॉफिट दिसतं. ब्रोकरेज किती कटलंय हे सुद्धा आपल्याला दिसत नाही. म्हणजे दुसऱ्याला किती द्यायलो याच कॅल्क्युलेशन सुद्धा आपल्याला करायची गरज नाही. तर याच पद्धतीने जर आपण जर चाललो तर दुसऱ्या वर्षी या ठिकाणी दुसऱ्या वर्षी काय करायचंय फक्त आपल्याला टिक साईज वाढवायची. टार्गेट आपलं तेच आहे. एसएल सुद्धा आपला तेच आहे ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी मगाशी बघितला. तर दुसऱ्या वर्षी या मार्केटचे आभार मानायचे आपल्याला की बाबा मला 1 वर्षभर तू $10 दिलेस. आता इथून पुढं एक मेहरबानी कर मी लॉट साईज वाढवतोय एवढ्याच पैशामध्ये मला $20 दिवसाकाठी दे. जर आपण डेलीचे $20 कमवायला लागलो
तर तेच कॅल्क्युलेशन आहे. 20 दिवस असतात. 20 गुणिले 20 जवळजवळ किती डॉलरचं प्रॉफिट झालं आपल्याला या ठिकाणी 400. महिन्याला? $400 प्रॉफिट झालं. गुणिले 85 तर प्रॉफिट किती झालं आपण पुढे लिहू समोर. महिन्याचं 34. profit. 17 दोन्ही 34,000 गुणिले 12. का? कारण वर्षाचे 12 महिने येते. फक्त आपल्याला $20 काढायचे दिवसाचे. जास्तीचा अजिबात शानपणा करायचा नाही. जास्त द्यायला तरी बी नग म्हणायचं. 34,000ला जर आपण 12 महिन्यांनी जर गुणलं तर उत्तर येतं किती येतं? 4,80,000. 8,000. 4,08,000. दुसऱ्या वर्षीचं आपलं या कॅल्क्युलेशन उत्पन्न 4,08,000 हे झालं दुसऱ्या वर्षीचं आपलं उत्पन्न. त्याच्यानंतर आपल्याला काहीही दुसरं करायचं नाही. इथं फक्त आपल्याला काय करायचंय? लॉट साईज वाढवायची. जसं की आपण 1 ची 2 केली, आता 2 ची 4 करायची. मी तर स्वतः 0.5 0.8 0.10 मध्ये ट्रेड मारतो कारण मला सवय आहे. ते तुम्ही करायचं नाही. आपल्याला SL बी कळतो आणि टार्गेट सुद्धा कळतं. झालं तर SL नसता टार्गेट. तर तुम्ही अजिबात तसं करायचं नाही. पेशन्स म्हणजे पेशन्स. आणि 2-4 दिवसात $30-40 झाले म्हणून मला जरा जास्तच कळायला लागले म्हणून काहीतरी तिसराच फुटाणा अजिबात करायचा नाही. पेशन्स म्हणजे पेशन्स. जरी आपण अशा पद्धतीनं दररोजची कमाई जरी 10-10 $20-20 केली तरी सुद्धा आपण याच्यामध्ये मार्केटमध्ये कशा पद्धतीने पैसे कमवू शकतो त्याची कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी बघतो. तर तिसऱ्या वर्षी पुन्हा काय करायचं? वर्ष तिसरे या ठिकाणी फक्त आपल्याला इथं टिक साईज वाढवायची. तर डबलची टिक साईज करायची आपल्याला. जशी 1 ची 2 केली, 2 ची 4 केली तर मार्केटला काय म्हणायचं? जसं मला आतापर्यंत तू $20 दिले त्या पद्धतीनं फक्त 40. आता $40 दे. कितवं वर्ष हे? तिसरं वर्ष. तर आपण मार्केट करून $40 डेलीची अपेक्षा करू शकतो. हे मी एका दिवसामध्ये काढतो या ठिकाणी आणि त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा टाकतो आपल्याला बघायला. असे असे डॉलर तयार होते ते $16 $17 किती आपलं हायस्ट टार्गेट किती त्या खालचे 2311 पर्यंत येईल. आता एवढी मोठी रिजेक्शनची कॅन्डल दिली, आता वरी नाही जायला. गोल्ड खाली यायला पाहिजे. $19 की कमाई. हो ते तसंच होतं आपलं. काहीतरी $20 $21 $22 $23 काय डॉलर गुणिले 20 दिवस आहेत मार्केटमध्ये. एकंदर महिन्याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर या ठिकाणी 40 गुणिले 20 किती झालं? 800. $800 800. गुणिले 85 68,000. वर्षाचं उत्पन्न आहे आपलं या ठिकाणी 68,000च होते का? यस. हो सर. बरोबर आहे. 68,000च होतात. 68,000. गुणिले 12 8,16,000. तिसऱ्या वर्षाचं उत्पन्न आहे आपलं 8,16,000. पुन्हा चौथ्या वर्षी तोच कार्यक्रम तसाच चालू ठेवायचा आहे आपल्याला. आता मार्केटला पुन्हा काय म्हणायचं?
आतापर्यंत जसे 40-40 डॉलर्स मला दिले, तसं आता मला 80-80 डेली तुझ्याकडून पाहिजे. आणि हे सरावानं होतं. आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स कळायला लागतात, मार्केट काय करणार आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळायला लागतं. चौथ्या वर्षी 40 दुने 80, लॉट साईज डबल करायची, गुणिले 20 दिवस आहेत, 1600. महिन्या काठचे जे उत्पन्न आहे आपलं ते होतं $1600 गुणिले 85 बरोबर 1,36,000. 1,36,000. हे झालं आपलं मासिक उत्पन्न. याला 12 जर कॅल्क्युलेट केलं तर किती होतं? 1,00,000. झाले. 16,32,000. हे झालं आपलं चौथ्या वर्षाचं उत्पन्न. याच्यानंतर 5व्या वर्षापर्यंत आपण कॅल्क्युलेशन बघणार. पुढे तुम्हाला सराव होऊन जातो आणि एवढ्या पैशामध्ये तुम्ही फक्त 1 वर्षभर पेशन्स ठेवून करा. काय करा? फक्त 1 वर्षभर पेशन्स ठेवून करा. आणि हे तरी आपण डबलची कॅल्क्युलेशन सांगतोय तुम्हाला. आपण तुमच्या फंडच्या 1% जरी म्हणलं तर हे लय लांब आकडा जाते, लय सोपं आहे. काय 1%चं जे की ऋषिकेश पवार सर देतात, त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर करोडो मध्ये जातं, करोडो मध्ये 1% उत्पन्न. फक्त तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या 1% उत्पन्न जरी आपण बघितलं तर हे 5 वर्षामधलं जे उत्पन्न आहे ते करोडोच्या घरात जातं. आपण 1% बघतच नाही. फक्त आपण काय करायला लागलो या ठिकाणी, वर्षाला टिक साईज म्हणजे आपली लॉट साईज वाढवायला लागलो आणि त्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन करायला लागलो, जे की मी तुम्हाला डेली ट्रेड करून दाखवतो की कशा पद्धतीनं आपण $10 अर्न करू शकतो. याच्यात काहीही अवघड नाही. दुसरी गोष्ट, जे डॉलर येतं ट्रेड करण्यासाठी आणि जे $50-50 जे तुमचं अकाउंट येतं फुकट मधले $50 फ्रीचे, हे आपल्याला फक्त 30 तारखेपर्यंतच भेटणार येतं. त्याच्यानंतर ऑफर क्लोज आहे. ज्या ज्या वेळेस म्हणजे कंपनीचं काहीतरी इव्हेंट असतात त्यावेळेस कंपनी अशा पद्धतीनं आपल्याला काय करते, ऑफर देते. हे सध्या ऑफर आहे. आणि दुसरी गोष्ट, जे 29,500 रुपयाचं जे आपलं पॅकेज होतं ते कंपनीनं 14,750 रुपयाला केलंय. निम्म्या भावामध्ये आपल्यासाठी आणले. त्याच्यात पुन्हा $50 ट्रेड करण्यासाठी ट्रेडेबल जे बोनस आहे ते तुम्हाला $50 कंपनी देते, आपली वेलजेनिक्स कंपनी देते. आणि आपला ब्रोकर आहे FX अल्ट्रा. त्याचबरोबर जे ब्रोकर असतात यांचं जे एज्युकेशन कंपनी त्या म्हणजे क्षेत्रातली, त्या भागातली, त्या क्षेत्रातली, भागातली म्हणण्यापेक्षा त्या क्षेत्रातली म्हणजे मार्केटच्या रिलेटेड, शेअर मार्केटच्या रिलेटेड. तर आपली कंपनी टोटली जे काही शेअर मार्केटचं नॉलेज आहे आणि त्याचबरोबर जे इतरही विद्यार्थ्यांसाठी जे लागणारं जे नॉलेज आहे, जसं की मेमरी एनहान्समेंट, पब्लिक स्पीकिंग, योगा, झिम्बाय, डान्स क्लास आहे. त्याचबरोबर वेल्थ मॅनेजमेंट सुद्धा या ठिकाणी शिकवली जाते. आपण 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. याला पुन्हा आणि ह्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, मार्केटमध्ये कशा पद्धतीने पैसा बनतो आणि किती तास काम करायचंय आपल्याला. फक्त लय झालं अर्धा ते 1 तास मार्केटमध्ये. आणि किती वाजता ट्रेड करायचा आहे हे सुद्धा इथं फॉरेक्स मार्केटमध्ये जे आपले मेंटॉर आहेत ते मेंटॉर सांगतात. कशा पद्धतीनं मोमेंट कधी येते गोल्डमध्ये, व्हॉलेटिलिटी कधी असते गोल्डमध्ये, आपण कशा पद्धतीनं ट्रेड मारू शकतो. त्याचबरोबर काही प्रकारच्या स्ट्रॅटर्जी तुम्हाला दिल्या जातात. त्या स्ट्रॅटर्जीनुसार जरी तुम्ही ट्रेड केला तरीही अर्ध्या 1 तासामध्ये तुम्ही $10 मालक होता. ते सुद्धा इथं 500-600 रुपयाची जी मार्जिन आहे ती वापरून, आणि जे काही ट्रेड करण्यासाठी ट्रेडेबल अमाऊंट दिलंय तुम्हाला कंपनीनं तेच तुम्हाला वापरायचंय. आणि तुम्हाला वाटत असलं की आणखीन याच्यामध्ये आपला फंड असायला पाहिजे, ते सुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकतो, काही अडचण नाही. आता काय म्हणायचं मार्केटला, आतापर्यंत मला
$80 डेलीचं तू प्रॉफिट दिलंस. आता मला तुझ्याकडून अपेक्षा आहे 8 दुनी 16 $160 गुणिले महिन्याचे दिवस 20. जर कॅल्क्युलेशन जर केलं तर या ठिकाणी जवळजवळ महिन्याकाठी जे महिन्याचं डॉलर मधलं आपलं उत्पन्न आहे 16 दुनी 3200 3,200 बरोबर आहे गुणिले 85 बरोबर महिन्याचं उत्पन्न आपलं किती झालं मग 2,72,000 2,72,000 हे झालं आपलं महिन्याचं उत्पन्न. ज्यावेळेस आपण 5व्या वर्षामध्ये पदार्पण करतो त्यावेळेस ही अशी कॅल्क्युलेशनच्या हिशोबानं तसा पोर्टफोलिओ आपल्याला दिसायला लागतो. दुसरी गोष्ट तुमचं जे रेग्युलरचं जे अकाउंट आहे कोणतं बँकेमधलं तर तुम्ही एखादं दुसरं नॅशनल बँकेमध्ये अकाउंट काढू शकता मुलाचं असेल कोणाचं तरी आणि त्याच्यावरती इकडचे व्यवहार आहेत ते तुम्ही तुमच्या हिशोबाने इकडे दुसऱ्या अकाउंटच्या म्हणजे करा. आणि हे जे पैसे आहेत जे जे डेलीचे आपण $10 काढतोय तर दर महिन्याला $200 विड्रॉल आपण आपल्या त्या मुलाच्या मुलीच्या काय जिथं आपल्याला छेडछाड करायची नाही तो पैसा आपल्याला साचवायचा आहे 5 वर्षापर्यंत. आणि तोच पैसा तुम्ही इकडे इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे आणखीन पैशाचा पैसा पुन्हा. कारण लॉंग टर्म साठी कसं असतं मार्केट अप ट्रेंड मध्येच असतं. ज्यावेळेस अपॉर्च्युनिटी येतात जसं की काल आली होती पुन्हा आज आणखीन अपॉर्च्युनिटी होती मार्केट वाढलं त्याच्यात डबल पॉइंटनं पडलं आणि चांगला जबरदस्त फॉल आला. जवळजवळ आपले 8,000चे 2,40,000 बनले असते पण आपण 13,000 खुश झालो आणि 13,000चं प्रॉफिट आपण घेतलं का कारण आपण न्यूज बेस्ड ट्रेड केला. त्याचबरोबर मनाचं ऐकलं मार्केटचं ऐकलं नाही. कशा पद्धतीनं चूक झाली ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहेत. 13,000 आपण गप्प बसलो जवळजवळ 17, 18, 20, 22,000चं आणि दुसऱ्या अकाउंटला 20, 22,000चं असं 30-40,000चं आपलं आजचं प्रॉफिट आहे. आणि जे आपण काल 1 लाख रुपयाचं प्रॉफिट या ठिकाणी बुक केलं होतं तर ते बरं झालं केलं सगळंच केलं असतं तर बरं झालं असतं असं आज वाटतंय. पण आपल्यापाशी महिना पडलेला आहे मार्केट वाढणारच आहे कारण सरकार हे मोदीचंच बनल सगळं पॉझिटिव्ह आहे काही अडचण नाही. आणि त्याच झपाट्याने पुन्हा मार्केट त्याच पद्धतीनं करेक्शन करायला लागल. ज्यावेळेस असे इव्हेंट असतात आणि निगेटिव्ह न्यूज असतात त्यावेळेस अशा पद्धतीनं मार्केट फॉल मारतं आणि त्याच पद्धतीनं तेवढ्याच झपाट्यानं दुसऱ्या दिवशी कव्हर सुद्धा होऊ शकतं. का कारण जो स्वस्तामध्ये माल भेटतोय त्याच्यासाठी ही लोक बराबर बाय करणार म्हणजे बाय करणार आणि पुन्हा आणखीन मार्केट ज्या त्या लेवलला येऊ शकतं. त्याचबरोबर जर 10 तारखेला देव न करो दुसरा कोणी पंतप्रधान होऊ नये पण तरी झाला तर आपण काही अडवू शकत नाही. 10 तारखेला ज्यावेळेस मोदी शपथ घेतील त्याची कुणकुण अगोदरच लागल मार्केट बाईंग मध्ये जाईल आणि मार्केट ज्या पद्धतीनं पडले त्याच पद्धतीनं वाढायला सुद्धा सुरुवात होईल. आणि दुसरी गोष्ट ज्यांचे पोर्टफोलिओ जे आज लॉस मध्ये दिसते तर काय पैसे असले तर आणखीन टाका. जे तुमच्या आवडीचे शेअर्स आहेत 10-10, 20-20 शेअर्सनं त्याला काय करा ॲव्हरेज करा. जसं काल अपॉर्च्युनिटी होती तसे भविष्यामध्ये अनेक प्रकारच्या अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये येतात. आणि मार्केट आपल्याला याच्यासाठी शिकायचंय. कशासाठी शिकायचंय माहिती का कारण काय जे आपलं जे रेकॉर्डेड सेशन आहे वाटल्यास ते नाही घेतलं तरी चालेल कारण माहिती ही महत्वाची हीच खरी माहिती. डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट काय असती ते सुद्धा आपण याच्यानंतर बघणार आहे. तर जे येणारा पैसा आहे ट्रेडिंग कशाला म्हणायचं आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं हा सुद्धा भाग आपण आज या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर लोक काय करतात माहितीये का पैसे लावतात लाख 2-2, 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये आणि हे त्याला बघत बसायचं लॉसला आणि प्रॉफिटला. काय काही जण तर असे शाणे असते तर लॉस मध्ये गेलं की इकत येतं काय अरे बाबा एवढे तरी पैसे वाचू म्हणून आणि ते दुसऱ्या दिवशी पळून जातं मार्केट पुन्हा बोंबलत बसते. तर आणि जी काल क्वांटिटी इकलेली असते त्याची निम्मी सुद्धा क्वांटिटी दुसऱ्या दिवशी येत नाही. झाला का लॉस. त्याच्यामुळे पेशन्स असले पाहिजे. आपण एवढ्याला पैसा लावतोय मार्केटमध्ये
आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण कोणत्या ठिकाणी प्रॉफिट बुक करायला पाहिजे. त्याची जी कॅल्क्युलेशन येतं ते आपल्याला पुढच्या सेशन मध्ये बघायचे येतं आणि डॉट टू डॉट बघायचे येतं, ते सुद्धा मनानी नाही, स्ट्रॅटेजीनुसार. अशा पद्धतीनं डिलिव्हरी ट्रेडिंग सुद्धा आपल्याला करता येते आणि डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट काय भानगड आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहे. तर त्या अगोदर आपण ही कॅल्क्युलेशन कंप्लीट करू. तर या ठिकाणी जर 2,72,000चं कॅल्क्युलेशन जर 12 महिन्याचं केलं तर उत्तर काय येतं सांगा मला. 32,40,000. तर या ठिकाणी जे वर्षाचं आपलं प्रॉफिट आहे ते होतं 32,40,000. बरोबर आहे, 32,40,000. एकंदर याचं जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर आपण वर्षाकाठी किती पैसे कमवू शकतो हे आपण इथं बघतोय. बघू आपण या ठिकाणी आपलं 5 वर्षाचं उत्पन्न. त्रेसष्ट लाख. तेच कॅल्क्युलेशन जर आपण जर केलं तर 5 वर्षामध्ये हे जे रूल येतं जे आपण सांगितले काय पेशन्स ठेवून फक्त तुम्हाला किती काढायचे तर एवढेच डॉलर काढायचे. डेली 10, दुसऱ्या वर्षी 20, तिसऱ्या वर्षी 40, चौथ्या वर्षी 80 आणि 5व्या वर्षी $160. तर हे जे आहे आपलं 5 वर्षाचं उत्पन्न किती असणार आहे? 63 लाख 63 लाख. किती हजाराचं? 24,000. 63,40,000. अशा पद्धतीनं आपण मार्केट कडून पैसा वसूल करू शकतो पेशन्स ठेवून. आणि $10 म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. ते डॉलर बघितलं की आपल्याला काय वाटतं डॉलर म्हणजे लय लय मोठं काही, पण कॅल्क्युलेशन जर केले तर अशा पद्धतीनं आपण $510 फक्त मार्जिन आपल्याला लागते. आपल्याकडे $50-60 जरी अकाउंटला असले म्हणजे हे फक्त 5 ते 6 डॉलर मध्ये आपण ट्रेड करणार आहेत का? नाही, फक्त मार्जिन लागतं एवढं. याला काय होतं, एवढं मार्जिन लागत $6-5. पण आपल्याला कमीत कमी अकाउंटला $50 ते $60 आपल्या अकाउंटला पाहिजे तर ट्रेड करण्यासाठी. नसता आपल्याला ब्रोकर ट्रेड करण्याची परमिशन देत नाही. आणि दुसरी गोष्ट 4-5 पॉईंट जरी गोल्ड खाली आलं जिथे की आपला एसएल आहे तरी सुद्धा आपला ट्रेड क्लोज केला जातो, कारण तेवढेच पैसे आपल्यापाशी शिल्लक असले तर. कारण ब्रोकर काही तुमचं झालेलं मायनस स्वतः भरून काढणार नाही. तो स्वतः त्या ठिकाणी तुमचं मार्जिन जे मार्जिन आहे तुमच्या अकाउंटला ते संपल्याच्या नंतर काय होतं, तो ट्रेड क्लोज करून टाकतो. क्लोज करतो म्हणजे ते सिस्टीमला तसं त्या ठिकाणी ऍड केलेलं असतं. ते ह्या अशा पद्धतीनं जर आपण कॅल्क्युलेशन जर समजून घेतले तर 5-10 वर्षामध्ये अशा पद्धतीचं अर्निंग आपण करू शकतो, जे मी स्वतः करतोय. आपलं जे काही आहे शेत दुकान ठिकाण हे सगळं काय शेअर मार्केट आहे. जे काय आपण करतोय ते याच्या जीवावरती आतापर्यंत या ठिकाणी आपण करून ठेवलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला कोणाला टाकायचे तर याचा स्क्रीनशॉट तुम्हाला टाकतोय. स्क्रीनशॉट आहे हा जो आपण इकडं ट्रेडिंग मध्ये जे काही 4, 5, 1, 1.5, 2 लाख रुपये जे आपण या ठिकाणी टाकलेले आहेत. स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो. तर हा महत्वाचा विषय. आपण लॉंग टर्म साठी कशा पद्धतीनं डेलीची इन्व्हेस्टमेंट करतो आणि करू शकतो ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे. आपण याच्या अगोदरचे विषय बघितले होते
एक वर्ष म्हणजे एका महिन्याकाठी शेअर मार्केटमध्ये आपण 25, 26, 27, 30, 32% रिटर्न आपण या ठिकाणी काढू शकतो. तर महिन्याचं जे प्रॉफिट आहे आपलं ते कमीत कमी लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटला 25-26 हजार रुपयापर्यंत तरी असायला पाहिजे, जे की आपण डिलिव्हरी मध्ये जे ट्रेडिंग करणार आहे त्या माध्यमातून. ते सुद्धा सेफ्टी, त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी बघायची सुद्धा गरज पडत नाही. जे तुमचे टार्गेट येतं ते टार्गेट तुम्ही GTT मध्ये प्लेस करू शकता. तुम्हाला मार्केट बघतच बसायचंय असं अजिबात नाही. तर आपण काय केलं होतं या ठिकाणी, आणि हा खरा खरा केलेला प्रयोग आहे. या अशा पद्धतीचे याच पद्धतीनं आपण आपल्या स्वतःच्या डीमेट अकाउंटला एक वर्षभर अशा पद्धतीनं आपण इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केली होती. या ठिकाणी आपल्याला दिसतं की उज्जीवन स्मॉल बँक फायनान्स नावाची बँक आहे. याचं फंडामेंटल चांगलं आहे, पण कोरोना काळामध्ये हा शेअर्स पडला होता. जवळजवळ याचा लो 8 रुपयाचा आहे आणि हाय जवळजवळ 64 रुपयाचा याचा हाय, लाईफ टाईमचा हाय आणि लाईफ टाईमचा लो आपण या ठिकाणी सांगितला. तर आपण 70 रुपयाच्या हिशोबानेच का इन्व्हेस्टमेंट केली होती त्याचं सुद्धा कारण आहे. कारण आपल्याकडं काय 70 रुपये लिटरचं काय दूध आहे, दूध मिल्क डेलीचं 70 रुपये लिटरचं दूध आपण या ठिकाणी घेतो. तर दुधाला काही सुट्टी नसती, काही झालं तर काही अडचण नाही. पण अगोदर चहा प्यायला आपल्याला सकाळी सकाळी दूध लागतं. त्यामुळं हे आपले जे पैसे येतं हे 70 रुपये दररोजचा खर्च काही केलं तरी 70 रुपयाचा खर्च 70 रुपयेच आहे. तर 70 रुपयाच्या हिशोबाने जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तरी सुद्धा वर्षाकाठी आपण कशा पद्धतीनं अर्न करू शकतो ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे. जर तुम्हाला टार्गेट कळतंय, टार्गेटला आलं सोडून द्या त्याला, रिपीट बाय करा, त्या पैशाचं दुसरं काहीतरी करा, ते आपण बघणार आहे या ठिकाणी. आणि 70 रुपयाचं जे दूधवाला आहे तो आमचा हिशोब वर्षाच्या वर्षाला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते सुचलं काय यांना तर आपल्याला किती किती कधी पैसे द्यायचे तर 1 वर्षानंतर द्यायचे तर, आणि तेच जर आपण दुसरीकडून दूध जर घेत असलो असतो तर आपल्याला नगदी पैसे देणंही देणं काय रिलेशन चांगले येतं. त्याच्यामुळं वर्षाची वर्षाला हिशोब आहे. तर हा प्रयोग आपण केला. ज्या वेळेस या शेअर्सची प्राइस 18 रुपये 60 पैसे होती तेव्हापासून आपण सुरू केलं होतं काय. इथं तुम्हाला या ठिकाणी याची तारीख सुद्धा दिसते. या ठिकाणी ही तारीख आहे 1 जानेवारी 2022 आणि 1 जानेवारी 2023 ला ज्या वेळेस आपण क्लासेसची सुरुवात केली आणि ऑफिस टाकून बसलो त्याच महिन्यामध्ये जानेवारीच्या या ठिकाणी आपण हे शेअर्स सारे विकून टाकले. याचं प्रॉफिट किती झालं आणि लॉस किती झाला त्याचं सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. तर याच्यामध्ये लॉस हा नाही, प्रॉफिटच किती झालं तेच आपण या ठिकाणी बघणार आहे. तर 70 गुणिले किती करायचं आहे आपल्याला 365 दिवस. 70 गुणिले 365 बरोबर किती. आपल्याला एका वर्षामध्ये पैसे किती इन्व्हेस्ट करायचे दररोज फक्त 70 रुपये. हे पैसे किती होतात ते सुद्धा आपण या ठिकाणी 25,550. किती झाले मॅम 25,550. 25,550 एवढी आपल्याला वर्षाकाठी इन्व्हेस्टमेंट करायची. ते सुद्धा वन टाइम करायची नाही, डेलीची इन्व्हेस्टमेंट करायची. कारण आपण बघतोय डेली इन्व्हेस्टमेंट जरी आपण केली तर लॉंग टर्म साठी कशा पद्धतीने पैसा बनवू शकतो. आणि आपल्याकडे जर 1,00,000, 2,00,000, 4,00,000 पडून येतं तर मंथली डिलिव्हरी मध्ये ट्रेडिंग कशी करायची ते सुद्धा आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे. याचे लाईव्ह उदाहरण तुम्हाला दाखविलेले येतं, त्याची कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्हाला दाखविले येतं की महिन्याकाठी खरंच 25-30 हजाराचं प्रॉफिट आपल्याला होतं का नाही. ते होतं का नाही कोण सांगणार आहे. तुम्ही आहे का जुना विद्यार्थी आज. विष्णू कवळे होतं का प्रॉफिट महिन्याकाठी 25-26 हजाराचं प्रॉफिट होतं का. हो सर होते. हा त्यामुळं आपल्याला काय करायचंय
मार्केट शिकायचे, शिकून सवरून केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं आपण प्रॉफिट काढू शकतो, घेऊ शकतो. तर इथं या ठिकाणी आपण दर महिन्याला म्हणजे दररोज फक्त 70 रुपयाची या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली. तर 70 रुपयाचे 1 जानेवारी 2022 ला 18 रुपयाच्या प्राइसनं, इथे प्राइस सुद्धा दिसते तुम्हाला 18 रुपये. क्वांटिटी आपण घेतली 30 क्वांटिटी. त्या 70 रुपयामधले 55 रुपये 80 पैसे आपण काय केले, इन्व्हेस्टमेंट केले. बाकीचे जे राहिले तर ते दुसऱ्या दिवशी आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे. क्वांटिटी किती आली, 3 क्वांटिटी या ठिकाणी आली आपल्याला. पुन्हा पुन्हा आपल्याला 70 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची, म्हणजे कालच्या आणि आज मिळून शिनी दुसऱ्या दिवशी आपण काय केलं, 74 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. दुसऱ्या दिवशी आपण 4 क्वांटिटी आपले क्वांटिटी 4 घेतली. इकडे टोटल क्वांटिटी बघा, इकडे किती, ही टोटल क्वांटिटी जी दिसते तुम्हाला, हे जे कॅल्क्युलेशन आहे हे असेल, हे असं अशा पद्धतीने हे 3 आणि 4 7, ठीक आहे, 7चा आकडा आहे, 7 आणि 4 11, इथं 11चा आकडा. तर हे असे कॅल्क्युलेशन आहे. तर इकडे टोटल क्वांटिटी आणि डेलीची क्वांटिटी आपण या ठिकाणी बाय करतोय. 3 शेअर्स, 4 शेअर्स, 1 शेअर्स, 2, जे 70 रुपयामध्ये येते आपल्याला 70 रुपयाची या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची. आणि दुसरी गोष्ट, लोकांना ही कॅल्क्युलेशन माहीत नाही. जर माहीत असते तर लोकांनी, आता दुसरी गोष्ट, जे यंग जनरेशन आहे, हे यंग जनरेशन काय करतंय, सट्टा लावतंय, कशाचा, क्रिकेटचा लावतंय, रम्मी खेळतंय, तिरट खेळतंय, दररोजचे 400-500 रुपये घाली होते. करोडपती काही कोणी झालं नाही आपल्यातलं काय. आणि एवढ्या लोकांमध्ये एक कोणतरी करोडपती होणार आहे, ते तेवढं नशीब आपलं नसतं बी. तर अशी एकंदरीची जर कॅल्क्युलेशन जर केले तर लाखो रुपयाचा नासाडा आपण वर्षाकाठी अशा पद्धतीनं करतो. का, कारण त्यांना जाण नाही लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर याचा किती पैसा बनवू शकतो. आणि हे जर नॉलेज त्यांना असलं असतं तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. कारण ते सुद्धा तिकडं पैसाच कमविण्याचा प्रयत्न करतात, पण पैसा काही भेटत नाही. फक्त तो जो ब्रोकर आहे, ते काहीतरी म्हणतात ना, ते पत्त्यामध्ये काहीतरी सतरंजी प्लस प्लस असं काहीतरी आहे बघा, म्हणतात बरेच जण. तर सतरंजी कधीही प्रॉफिट, म्हणजे जो ब्रोकर आहे, जो कमिशन एजंट आहे, हाच कधीही प्रॉफिट मध्ये राहतो. इथं शेअर मार्केटमध्ये तसं नाही. तुमची जी एवढ्या डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंटला जे काही ब्रोकरेज लागणार आहे ते 0 आहे, 0 आहे. आणि टॅक्सेस बी कटले तर लय झालं, 70-80 रुपयाचे टॅक्सेस तुमचे वर्षाकाठी या ठिकाणी जातात. तर एकंदर अशा पद्धतीने जर आपण इन्व्हेस्टमेंट जर केली तर ही डेली किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, टोटली 70 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. हा बघा इथं रेट लिहिलेला आहे. 70 रुपयाचे किती शेअर्स आले, 79 रुपये दिसतं, कारण इथे 60 रुपयाचे घेतले तर इथे 81. तर टोटली इन्व्हेस्टमेंट 70 रुपयाप्रमाणे 1 वर्षाची इन्व्हेस्टमेंट 25,550 रुपयाची होती, आणि ती आपल्याला या ठिकाणी करायची. इथे दिसतं 22 22 22 22 22. आपण सुरुवात कधी केलेली, 1 जानेवारी 2021 ला. तर ही इकडे क्वांटिटी अशा पद्धतीने बनत जाते. काय, हा टोटली गेम कॅल्क्युलेशनचा आहे. ही कॅल्क्युलेशन जर तुमच्या लक्षात आले तर तुमची जी शेअर मार्केट मधली जी भीती का, ती भीती अजिबात राहणार नाही. नाही राहणार म्हणजे नाही राहणार. आज आपण दिवसाकाठी 50,000, 60,000, 70,000 लॉस बघतो आणि प्रॉफिट सुद्धा घेतो. तर एकदा नजर मेल्याच्या नंतर आपल्याला या गोष्टीचं काहीही अजिबात वाटत नाही. तर बघा या ठिकाणी आपण की जे टोटली जी इन्व्हेस्टमेंट केली होती आपण कितीची केली, 25,550 रुपयाची. हे जे शीट आहे, कोणाला पाहिजे असलं तर मी टाकील सुद्धा, त्याची कॅल्क्युलेशन तुम्ही कॅल्क्युलेटरनं करू शकता एका वर्षाची. काय, आणि हे शीट आहे, याची कॅल्क्युलेशन हे काही खोटे नाहीत, याच्यात बदल करता येत नाही, कारण याच्यात फॉर्म्युला लावलेला आहे. अशा पद्धतीने एवढं कॅल्क्युलेशन केलं की हे इकडं असं ऑटोमॅटिक येतं. हे सगळं ऑटोमॅटिक आहे, आणि या पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट केली होती. याच्यामध्ये जी आपली इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसते. इथे दिसतं किती इन्व्हेस्टमेंट करायची होती आपल्याला, 25,550 रुपये एवढे इन्व्हेस्टमेंट आपल्याला वर्षाचे करायचे होते.
हे इथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुद्धा दिसते आपली इथे या ठिकाणी 25,559 रुपयाची 70 रुपयाप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केली. आणि 3 जानेवारी 2023 ला मला पस्तावा झाला काही गोष्टीचा, कारण त्याच्यानंतर 1520 दिवसामध्येच हा शेअर्स जवळजवळ 46, 47, 48 रुपयाला गेला. पुन्हा वाटली चायला उगच जिंकले. आपल्याकडं 1300 क्वांटिटी तयार झाली. तर ही 1300 ची क्वांटिटी, ही क्वांटिटी आपण 31 रुपये 10 पैसे, तुम्ही जर 13 जानेवारी 2023 ला उज्ज्वल बँकेचा शेअर जर बघितला तर जवळजवळ याचा 32 रुपयाचा हाय. काय 32 रुपयाचा हाय आपण या ठिकाणी 31 रुपये 10 पैशाचं टार्गेट न हे विकून टाकले 1300 ला 1300 क्वांटिटी. ज्यावेळेस विकलं त्यावेळेस टोटली आपल्याकडं पैसा किती जमा झाला कोण सांगणार आहे? कॅल्क्युलेट करा, कॅल्क्युलेट करा. पैसा किती जमा झाला, एवढी क्वांटिटी आपल्यापाशी. आपण काय केलं, विकून टाकलं त्याला 31.10 रुपयाने. तर आपल्यापाशी जी येणारी अमाऊंट आहे ती काय असत सांगा कोणतरी? कॅल्क्युलेट करा. आणि कॅल्क्युलेट तुम्हाला करायची. कॅल्क्युलेशन 40,430. 40,430 430. एकदम बरोबर. का बरोबर? कारण ऑलरेडी आपण इथे या ठिकाणी दिलंय आपलं प्रॉफिट काय झालं हे इथे विकलं आपण. सेल ऍट द रेट 31 रुपये. 31 रुपये 10 पैशांना नाही विकलं आपण या ठिकाणी. खरेदी आपली त्या दिवशी 1100 ची. हे 31 रुपयानं आपण सेल करून टाकलं. तर याचं जे प्रॉफिट आहे आपलं ते होतं 40,300 रुपयाचं. किती झालं प्रॉफिट? प्रॉफिट झालं 40,300 रुपयाचं. किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट वरती? फक्त 70 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट वरती आपण 40,300 रुपयाचं प्रॉफिट या ठिकाणी घेतलं. आता मला सांगा, तुम्ही पिग्मी मध्ये जर हे तरी 70 रुपयाचा फॉर्म्युला इन्व्हेस्टमेंटचा, तुम्ही तर 500 500 100 100 200 200 रुपये पिग्मी मध्ये भरताय काय, आणि वर्षाकाठी त्याची जर विड्रॉल जर तुम्ही केली तर पिग्मी वाला तुम्हाला किती रुपये वापस देतो कोण सांगणार आहे? दुगडशेठ किती वापस देतो? तुम्हाला अनुभव आहे या गोष्टीचा. किती देईल वापस आपल्याला? हॅलो, दुसरं कोण सांगणार आहे? पिग्मी वाला किती रुपये आपल्याला वापस देईल? नाही सांगता येत. आपण 70 रुपयानं जर बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली तर वर्षाकाठीचे पैसे होतात बघायचं कॅल्क्युलेशन. बँकेवाला आपल्याला किती देईल पैसे? बँकेवाला आपल्याला पैसे देतो 25,550 रुपये. 70 रुपयाच्या हिशोबाने जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांचा व्याज दर आहे 3% पिग्मीला. आणि त्याच्यात अगोदर जर तुम्ही विड्रॉल केली तर 3% तोच काटतो. 25,550 गुणिले 3% किती उत्तर येतं? 766 रुपयाचं तुम्हाला काय आलं? व्याज आलं. किती? 766 रुपयाचं वर्षाकाठी. म्हणजे तुमचं हे काय?
जे पिग्मी मध्ये तुम्ही बचत केली होती, जी इन्व्हेस्टमेंट केली होती बँकेमध्ये, तुम्हाला तो फक्त काय देणार, 766 रुपये वरून देणार. आणि आपण मार्केटमध्ये किती कमवतोय, आपण लावले होते किती, 25,550 रुपये. आपल्याला प्रॉफिट किती झालं, 40,300 रुपयाचं. किती झालं, 40,300 रुपयाचं. बघा नेट आपल्याला किती उरले, 40,300 करा मायनस, किती आलं उत्तर, 14,800. 14,740 रुपये. इथे लिहिलंय बघा. बाय चान्स 800 बी असेल, काही सांगता येत नाही, कारण जे प्रॉफिट जमा झालं होतं आपलं 40,300 रुपये, त्याच्यातून आपण हे 25,559 रुपये मायनस केले होते, त्यावेळेस 14,740 रुपये नेट प्रॉफिट आपल्या अकाउंटला येऊन पडलं. आणि हे मुद्दाम केलं होतं आपण एका सेपरेट अकाउंटला. झिरोदाच्या एका सेपरेट अकाउंट मध्ये हे आपण केलं होतं. हा आपण केलेला प्रयोग आहे डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंटचा. आणि हे जी करोनामधली जी हे इन्व्हेस्टमेंट आहे 70 रुपयाची, हेच पैसे विड्रॉल मारून 14,750 रुपये प्रॉफिट मध्ये राहून त्यांना 25,559 रुपये मी देऊन टाकले. 25,500 रुपये दिले, या खात्या देऊन टाकले. अशी ते बी बॉ खुश, आपण त्याच्यापेक्षा जास्त खुश. अशा पद्धतीनं आपण डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. असं हे लॉंग टर्म साठी आपल्याला डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट करायची. आणि या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने जर आपण चाललो, याच्यामध्ये आपण लाखो रुपयाचा मार्केटमधून माल छापू शकतो. आणि दुसरी गोष्ट, जे लोकांचे पैसे जातात मार्केटमध्ये, त्यांना हे नॉलेज माहीत नाही. आणि त्याच्यात पुन्हा बऱ्याच लोकांना एका दिवसामध्ये श्रीमंत बनायचं असतं, त्यामुळं लाखो रुपयाची ते एका दिवसामध्ये, एकच दिवसात श्रीमंत होण्याच्या नादामध्ये स्वतःची चांगल्या प्रकारची कुपाती लावून घेतात. आपण फॉरेक्स मार्केट, त्याचबरोबर इंडियन मार्केटमध्ये जे प्रोफेशनली ट्रेडिंग करून डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म साठी, आणि त्याचबरोबर जे डेलीचं प्रॉफिट आहे आपलं, डेलीची जी अर्निंग आहे, अशा पद्धतीचे जे कॅल्क्युलेशन येतं आणि कसं करायचं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. हे जो आपण व्हिडिओ टाकतोय, तो जे मार्केटमध्ये काम करतात अंदाधुंद पद्धतीनं, तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ आपण टाकू शकतो, त्याला समजून सांगू शकतो मार्केटची पॉवर काय, मार्केट कशासाठी बनलंय आणि कसं हे रिटर्न देतं. या व्यतिरिक्त कोणाचा या संदर्भात काही प्रश्न असला तर विचारा. त्याचबरोबर आपल्याला सगळ्याला एक सूचना आहे, ती म्हणजे उद्याच्याला, म्हणजे उद्या बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजे हा टोटली बाय चान्स हप्ता जाईन असं वाटतंय मला. कारण ज्या आपल्या कंपनीची मीटिंग आहे 6 तारखेला आहे आणि 5 स्टारला आहे मुंबईमध्ये. ते वाशीला जे एक हॉटेल आहे, आणि त्याचं ते स्टेटस सुद्धा आपण, स्टेटसला सुद्धा ते पत्ता वगैरे ते सगळं जे काय आहे ते ठेवलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. अशा अपॉर्च्युनिटी चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये मीटिंग करण्याच्या, राहण्याच्या, खाण्याच्या, त्याचबरोबर दुसरी काही मजा करण्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर इकडं आपल्या परिवारामध्ये या, आपण चांगल्या पद्धतीनं मजा करू. ग्रुप ट्रेडिंग सुद्धा आपण फॉरेक्स मार्केटमध्ये अशा पद्धतीनं झूमवरती लाईव्ह करू शकतो. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला काय करायचंय, फायदा घ्यायचा आहे. आणि विष्णू कवळे आहेत का